नाहीये. यावेळेस पहा इथे काय होत आहे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. शांतमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये नो चेंडू घोषित केलाय. काल दिवसभराच्या सत्रामध्ये सत्ता जर गाजवली असेल तर ती कुणी गाजवली? HK फायटर्स लोणीकर. आणि आज कोण गाजवणार? हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 3 सामने तर यावेळेस इथे काय होतंय? इथे पहा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये केला होता. जल्लोषमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये केलं होतं. राहुल दादा भंडारीचे देखील आगमन होत आहे. साहेबांचे देखील स्वागत असेल. का फ्रेडचा चेंडू होता त्याच्या वरती जीवदान मिळायला गेले. निलेश रेखेल स्मित हास्य जे मैदानाच्या आतमध्ये केलंय. यावेळेस पहा सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. फक्त अंदाजावरून एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे ठरू नये. वरून शांत दिसत असेल तरी प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक युद्ध मित्रांनो चालू असतात. एखाद्याच्या दिसण्यावरून त्या व्यक्तीचा तुम्ही अंदाज कधीच लावू नका. एखाद्याच्या दिसण्यावरती जाऊन त्याचा अंदाज तुम्ही कधीच लावू नका. सगळे अंदाज खोटे ठरतात. प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक युद्ध चाललेले असतात मित्रांनो. हे क्रिकेट आहे. हो 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 यावेळेस फलंदाज निलेश शिंगोले बाद. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये एक आकर्षण नियोजन केलं. कुठल्याच प्रकारची कमतरता नाही. हे श्रेय खऱ्या अर्थानं जे जातं ह्या आयोजकांना, प्रवीण भंडारे असेल, स्वप्नील भंडारे असेल, राकेश भंडारे असेल. आणि खऱ्या अर्थानं हा शेवटचा सामना तिसऱ्या दिवसाचा पाहण्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजासाठी जी सायकल ठेवलेली आहे, राहुलदादा भंडारे उद्योजक आपण उपस्थित झालेला आहात. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. पहा मित्रांनो, जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय, मी तर म्हणे निलेश शिंगोले आता बाद झालाय ना, तर दुसऱ्या खेळाडूला संधी आली आहे. दुसऱ्या खेळाडूला जी संधी आली त्या संधीचं सोनं आता तुम्हाला करायचंय. 3 सामने लढलाय, 3 सामने खेळलाय. हो यावेळेस पहा सुंदर पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सूरज पटेकर देखील आज मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आक्रमक झालाय. त्याची कुणाला तरी साथ देणं गरजेचं आहे, कारण की 4 धावा धावफलकावरती आहे आणि महत्वाचा फलंदाज जो बाद झाला आहे. इथे काय होईल पहा. मैदानाच्या आतमधलं वातावरण समीकरण, इंद्राई माता स्पोर्ट क्लब हे मैदान तुमचा सामना लक्षात ठेवेल. म्हणजे ताट सर्व तयार झालं होतं. पत्रकार साहेब हा सामना पाहिला असेल. सामना अप्रतिम झाला. म्हणजे चला आल्याचं सार्थक झालं. सामना आपलीच मुलं जिंकल्यात, केंद्राई माता काय आणि धानोरे काय, पण सामना आटीतटीचा झाला. चला साहेब, काल PSI साहेब भेटले, आज पत्रकार साहेब भेटले. म्हणजे दररोज काही ना काहीतरी नवं शिकायला मिळतंय. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पाच धावा धावफलकावरती आहेत. दिवस मावळतीला गेलाय, वेळ वाचवायचा आहे.
ओ इथे पहा फटका सुरेख असेल चेंडू सीमारेच्या बाहेर असेल चौकार. XK. पहा आमचे स्कोरर की थोडे आज नाराज असतील अरे की घरचा संघ. गोलंदाज गोलंदाजसाठी चेंडू हातामध्ये घेतलाय प्रतीक चौधरी. सणसवाडी संघामध्ये खूप सारा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वदऱ्याच्या आतमध्ये सूरज पटेकरला खेळावं लागेल. सूरज पटेकर हा एक महत्वाचा फलंदाज आहे. जातेगावचा हुकमी एका पवेलियन मध्ये येऊन आराम करतोय. सूरज पटेकरला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथुड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष शिगेला पोहोचावं लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. षटक क्रमांक चाललंय दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 10 धावा आहेत. अंतिम सामना असेल. तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल. उद्या मात्र देखील आपल्याला अनेक सामने खेळताना पाहायला मिळतील. उद्या मात्र खऱ्या अर्थानं कुणाल खोंड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. रायझिंग पेरने सुपर पेरने ग्राम विकास प्रतिष्ठान वाडा, भैरवनाथ स्पोर्ट क्लब पाबळ यावेळेस फटका सुंदर मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत चेंडू सीमारेच्या बाहेर. फुलगाव फायटर्स फुलगाव ग्रामविकास प्रतिष्ठान वाडा वर्सेस संकल्प 11 शिक्रापूर. म्हणजे उद्या पहा रायझिंग पेरने सुपर पेरने साईज पहा आणि त्यांच्या विरोधात ग्रामविकास प्रतिष्ठान वाडा, फुलगाव फायटर्स फुलगाव, संकल्प 11 शिक्रापूर. म्हणजे पलाटे संघ पाहायला मिळतील यावेळेस. पहा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शेवटचा सामना अगदी वेळात वेळ काढून पाहण्यासाठी उद्योगपती संदीप उर्फ भाऊसाहेब भंडारे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रसिद्ध गाडा मालक गणेश शेठ भंडारे आपलंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यावेळेस पहा इथे काय होईल, इथे काय होत आहे. डॉट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडेल. डॉट चेंडूने समीकरण बदललं जाते. 15 धावा धाबलकोरती आहेत. या 15 धावा ज्या धाबलकोरती नोंदवल्या गेल्यात 15 धावा धाबलकोरती आल्या गेल्यात. चेंडू आणि 54 धावा. इथे 1 ते 2 षटकार खेळले ना परत एकदा कमबॅक होऊ शकतं. इथे स्टेट चेंडू मधल्याच्या आतमध्ये खेळला आहे. सूरज पटेकर तळपतोय. चौकार मधल्याच्या आतमध्ये येतोय. 4 धावा. एकोणावीस धावा धाबलकोरती आहेत. हो यावेळेस सूरज पटकर आक्रमक पवित्र हातामध्ये घेतोय. पहा 1 चौकार 1 षटकार. चला वेळ वाचवायचा. टीम मीटिंग साठी वेळ नसेल. अंधाराचं साम्राज्य पडण्याच्या आधी सामना संपला पाहिजे. सामना कोणीही जिंकू, जातेगाव काय जिंकू आणि सणसवाडी काय जिंकू, पण सामना सामन्याच्या पद्धतीने झाला पाहिजे. नुकसान कुणाचंही होता कामा नये. आयुष्यात जगत असताना एक वेळेस कुणाचं
चांगलं करताना आलं तरी चालेल पण कुणाचं वाईट कधीच करायचं नाही. 2 षटकं संपलीत. 25 धावा धावपल करती आहेत. 18 चेंडू 44 धावा. 18 चेंडू आहेत. 44 धावांची गरज आहे. हो यावेळेस पहा इथे काय होईल. डायरेक्ट एसट्या उद्ध्वस्त होतात की काय. एक धाव घेतली गेली. एक एक षटक खूप महत्वाचा असेल. विजलो जरी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल का मजला अजून अशी भिंत नाही. पावलांना अडकळ नाही पावलांचं पसंत नाही. विजलो तरी आज हा माझा अंत नाही. कोच किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 26 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये 26 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. इथे कुणाला तरी विकेट करावं लागेल. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. साकारावी लागेल. करून दाखवावं लागेल. ओ यावेळेस आकाशात वेध जेल दोघांच्या मधमत सुटलाय. गलती तूने भी नहीं की गलती मैंने भी नहीं खुदा तू भी नहीं खुदा मैं भी नहीं. चुकला तू पण नाही चुकलो मी पण नाही. पण झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. 27 धावा धापलकोरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 15 आणि बनवायच्यात 42 धावा. ओहो यावेळेस आकाशाचा भेद जेल टिपलाय फलंदाज बाद. मित्रांनो कालचा जर कोणी फायनलचा सामना पाहिला नसेल तर हा सामना समजून तो सामना पाहिला तरी चालेल. अटी तटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पण इथे विजेता कोण होईल. काल सणसवाडी संघ विजेता झाला होता पण इथे विजेता कोण होईल हे सांगता येणार नाही. सणसवाडी होत आहे की जातेगाव होत आहे. युद्ध चाललंय अप्रतिम चाललंय आणि ही चौथी लढत आहे. आमने सामने यायचं हे चौथं युद्ध आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट कुणाची जहागिरी नाही. क्रिकेटवरची कुणाची सत्ता नाही. वेळ वाचवा. इथे जेल टिपलाय फलंदाज सूरज पटेकर बाद. इतिहास असा असेल 12व्या खेळाडूने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. सणसवाडी एक नंबरचा चष्मा कुणाचा राहिलाय कालच्या धरून राहिलाय. कुणाचा असेल तर घेऊन जायचंय. गणेश सरांनी तो जपून ठेवलाय. गणेश सरांना योग्य बक्षीस देऊन ते गॉगल घेऊन जायचंय आणि तो आता आम्ही परत एकदा गणेश सरांक सुपूर्द करतोय. कारण की ओळख सांगून न्यायचंय. माणसं ओळखण्याचं काम देखील त्यांच्याकच होतं. माणसं डीजेच्या तालावरती नाचण्याचं काम देखील तेच करतायत. जे कधी हलो म्हणजे पहा नाचत नाही ते नाचवण्याचं काम करतायत. इथे काय इथे काय इथे षटकार.
DJ Abaja, Abaja, Abaja. पहा, 3 दिग्गज टेनिस विश्वातली माणसं सामन्यात आनंद घेत आहेत. आप्पा अण्णा खऱ्या अर्थानं ओहो, यावेळेसचा फटका पहा, सुंदर खेळला जाईल. एक धाव येते, सिंगल येते, एका धावेने धावफलक बदलले जाते. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटक संपलीत. 12 चेंडू आणि 35 धावा आहेत. 12 चेंडू 35 धावा होऊ शकतात. प्रवीण भंडारे आणि कंपनी संपूर्ण मित्रपरिवाराचं कौतुक करावं लागेल. दिवसभराच्या सत्रामध्ये 10 सामने होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे पहा, कौतुक करावं लागेल. 10 सामने पूर्ण करणं म्हणजे नॉट अ जोक. आणि आजचा दिवस यशस्वीरित्या पार पाडलाय असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. 2 षटक राहिले गेलेत आणि 2 षटकानंतर अंधाराचं साम्राज्य पसरेल. उद्या देखील असंच सहकार्य करायचंय. चला, वेळ वाचवा सर, सूचना करा. 12 चेंडू बाकी आहेत. त्याचबरोबर पहा, सामन्याचा आनंद घेत आहेत सुनील गायकवाड. पहा, सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. 10 चेंडू पहा, बिगिट केला जातोय इथे एक, कारण की एका एका धावेला आता महत्व येण्यास सुरुवात झाली आहे. बॅड लाईटची अपील चालणार नाही. कारण नको आहेत. आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत. आता समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 11 आणि धावा बनवायच्यात 34 धावा आणि स्ट्राईकच्या दिशेने खेळताना विक्रम उमा पाहायला मिळतो. बाय